सो स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. सो सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण की मोस्ट ऑफ द स्टुडंट हे फुल कन्फ्युजिंग असतात की सर हे लिहितात कसं, अनपेड इलेक्ट्रॉन कसे फाइंड आउट करतात, मॅग्नेटिक मुवमेंट, स्पिन मल्टिप्लिसिटी, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑलमोस्ट इनऑर्गॅनिक मध्ये तुम्ही जर आलात ना तर बऱ्याचशा गोष्टी या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती येऊन थांबतात. मग आपलं तिथे माघार असते की नाही, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच येत नाही तर लिहिणार कसं. सो आजच्या फक्त 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठल्याही एलिमेंटचं कसं लिहायचं ते शिकवणार आहे, एकदम सिंपल शॉर्ट ट्रिक मध्ये. सो कुठलीही टेन्शन घ्यायचं नाही, एकदम बेसिक गोष्टी असणार आहे. लगेच पुढच्या मिनिटाला तुम्ही कुठल्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लगेच लिहू शकता बच्चापाटी. सो चलो, विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण टॉपिकला सुरुवात करूया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं, तर सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही 10th ला होतात त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित होते. कसं लिहित होते, तर समजा तुम्हाला एखादा एलिमेंट दिला लाईक सोडियम, ॲटॉमिक नंबर आहे 11. ओके, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही असे लिहायचे 2, 8 आणि 1 असं लिहित होते. यस, तुम्ही 2 हे लिहायचे के या शेल मध्ये, त्यानंतर 8 लिहायचे एल मध्ये, त्यानंतर एम एन लाईक दिस, असं 2, 8, 8, 18 असं तुम्ही लिहित होते. किंवा कार्बन दिला ॲटॉमिक नंबर 6, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं काहीतरी लिहायचे 2 आणि 4. ओके, पण आता 11th ला किंवा 12th ला असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहितच नाही. तर आपण आता थोडं वेगळ्या वेळेने लिहितो, सबशेलच्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. आता सबशेलच्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहितो, तर सगळ्यात इम्पॉर्टंट 4 सबशेल आपल्या समोर आहे, SPDF. हे शब्द कुठेतरी ऐकलेत? हा, इंग्लिश अल्फाबेटमध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कुठेतरी आहेत ना? कुठे आहेत? पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? यस, 118 एलिमेंट आहे आणि ते 118 एलिमेंट आपण 4 ब्लॉकमध्ये डिवाइड करतो. S ब्लॉक, D ब्लॉक, P ब्लॉक आणि F ब्लॉक असे आपल्याकडे 4 ब्लॉक आहे. SPDF हे त्यांचे नाव आहेत. यांना आपण इथे म्हणतो बाळांनो सबशेल. काय म्हणत असतो? सबशेल. सो आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो ना, तर त्यावेळेस या सबशेलची हेल्प घेत असतो. आता यांची हेल्प कशी घ्यायची, तर सगळ्यात पहिले यांची नावं लक्षात ठेवा. आय होप सगळ्यांना लक्षात आहे. SPDF यांचे नंबर्स लक्षात ठेवायचे. सो S हिचा नंबर असेल 1 नंबर, P 2 नंबर, D 3 नंबर, F 4 नंबर. हाच सिक्वेन्स ठेवायचा आहे. नेक्स्ट थिंग, आणि जी शेवटची थिंग तुम्हाला लक्षात ठेवायची, दॅट इज मॅक्झिमम इलेक्ट्रॉन. S मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, तर S मध्ये असतात सरजी 2 इलेक्ट्रॉन, P मध्ये असतात 6 इलेक्ट्रॉन, D मध्ये असणार 10 इलेक्ट्रॉन आणि F मध्ये असणार 14 इलेक्ट्रॉन. हे एकदम सोपं आहे लक्षात ठेवणं. ओके, SPDF 1 2 3 4, 2 6 4 आणि 2 6 10 आणि 14 इलेक्ट्रॉन्स. ओके, आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं कसं, लिहिण्याच्या पहिले एक शॉर्ट फॉर्म जो सगळ्यांसाठी कॉमन असेल. कसा असेल, माझ्या मागे बोलायचं. ओके, पहिल्यांदा S लिहायचं 2 वेळेस, S, त्यानंतर PS 2 वेळेस लिहायचं, PS. ओके, त्यानंतर DPS 2 वेळेस लिहायचं, DPS. रिव्हर्स मॅनरने जायचं 2 वेळेस, SS, PS, DPS. आता काय लिहिणार, FDPS. आता कंटिन्यू करायचं, FDPS, जोपर्यंत आता संपत नाही तोपर्यंत चालायचं FDPS. ओके, चल आता यांना नंबरिंग करून घ्यायची बच्चापाटी. नंबरिंग कशी करायची, तर S 1 नंबरला आहे ना, म्हणून याला म्हणायचं 1S. याच्या पुढचा जो S येईल त्याला म्हणायचं 2S. त्याच्या पुढचा S येईल त्याला 3S. त्याच्या पुढचा S येईल त्याला 4S. त्याच्या पुढचा S येईल त्याला 5S. त्याच्या पुढचा S 6S. त्याच्या पुढचा S 7S. लाईक दिस असं चालू द्यायचं. त्यानंतर नेक्स्ट थिंग, दॅट इज S ला झालं. आता P ची सुरुवात 2 ने करायची. जो पहिला P येईल त्याला म्हणायचं 2P. 1P नसतो, 2P, 3P, 4P, 5P, 6P and 7P लाईक दिस. त्याच्यानंतर नेक्स्ट D कुठे आहे, इकडे आहे D. यस, मग D ची सुरुवात कशाने करायची, 3 ने. मग जो पहिला D येईल तो 3D. लक्षात ठेवा 1D 2D नसतो, 3D. त्यानंतर 4D, त्यानंतर 5D, त्याच्यानंतर 6D. लास्ट दॅट इज F ची सुरुवात कशाने करायची, 4 ने. सो पहिला F कुठे आला आपला, इथे आला. सो दिस इज अ 4F आणि पुढे आला तो इथे 5F. हा झाला बेस रेडी. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला सुरुवात.
तुम्ही म्हणणार तो एलिमेंट. चला आपण पहिला एलिमेंट घेऊ पटकन फास्ट मध्ये. यस, मी इथे एलिमेंट लिहितो पहिला. हा सोडियमचा घेऊया आपण पहिला. सोडियम ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला सुरुवात करू. मग मला किती इलेक्ट्रॉन भरायचे याच्यामध्ये? 11. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार? 11 फिल करायचे ना, तर पहिल्यांदा हे लिहून घ्यायचं सगळं. अंदाज घ्यायचा की 11 लिहायचे तर मग किती लागतील, तर ते कसं घ्यायचं ते समजून घ्या. 11 भरायचे तर यस मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? मॅक्झिमम 2. तर यसच्या डोक्यावर लिहायचा 2. परत आला यस, यस मध्ये मॅक्झिमम किती असतात? 2. सो 2. पी मध्ये मॅक्झिमम किती असतात? 6. सो 6. किती भरले बघून घ्या. 2, 2, 4 आणि 6 किती झाले बच्चा पार्टी? 10. आपल्याला भरायचे किती आहेत? 11. किती शिल्लक राहिला? 1. सो 10 तर भरले, 1 उरला की नाही. पुढे आला यस, यस मध्ये आपण किती भरू शकतो? 2. पण आपल्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहे का? नाही. आपण तर 10 भरून घेतले. किती शिल्लक राहिला? 1. तो 1 इलेक्ट्रॉन याच्यावरती भरायचा. झाले 11. ओके. इथपर्यंत जे काही झालं ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं कोणाचं? सोडियमचं. ते लिहून घ्या. 1s2 देन 2s2 देन 2p6 आणि लास्ट दॅट इज 3s1. गॉट इट? हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं रे बच्चा पार्टी? सोडियमचं. एकदम सिंपल आणि सरळ होतं. चला अजून एक एलिमेंट घेऊ आपण. दुसरा एलिमेंट घेऊया आपण, दॅट इज झिंक घेऊ. झिंक. ओके. काय घेणार आपण? झिंक ॲटॉमिक नंबर 30. बघूया कसं येणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तो सगळ्यात इम्पॉर्टंट. आपण पहिल्यांदा याला इरेज करून टाकू इथून. चला, कारण की बाकीचे फुलफिल केलेले ना आपण. ओके. चलो भरायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मला किती इलेक्ट्रॉन भरायचे? 30. तुम्हाला भरता येतील? एस मध्ये किती येणार? 2, 2, 4, 6. परत एस मध्ये 2, परत पी मध्ये 6, डी एस मध्ये 2. किती झाले रे बच्चा पार्टी? 2, 2, 4 आणि 6 10, 2, 12, 6, 18, 2, 20. खतम. चलो भरायचे होते 30. आता उरले किती? 10. सो डी मध्ये मी किती भरू शकतो? डी मध्ये मी 10 भरू शकतो आणि माझ्याकडे शिल्लक पण किती आहे? 10. सो राईट इट हिअर 10. सो संपलं. हे झालं इलेक्ट्रॉनिक. हे खाली लिहून दाखवा असं. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 and 3d10. हे झालं तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ झिंक. चलो अजून 1 2 4 सोडवून बघूया आपण पटापटा. यस, आपल्याकडे समजा एक एलिमेंट दिला बाळांनो तुम्हाला, स्कॅन्डियम. सॉरी, काय दिला? स्कॅन्डियम ॲटॉमिक नंबर 21. कसं लिहायचं बघा, अंदाज घ्यायचा. पहिले लिहायचा यस एस, त्यानंतर लिहायचा पी एस पी एस लिहिला. त्यानंतर लिहायचा बच्चा पार्टी डी पी एस. ओके. त्यानंतर यांना नंबरिंग करून घ्यायची. 1s 2s 3s 4s देन 5s. ओके. त्यानंतर पी ला 2p 3p 4p आणि डी ला दॅट इज 3d. 1 ची एस ची सुरुवात 1 ने, पी ची सुरुवात 2 ने, डी ची सुरुवात 3 ने. इलेक्ट्रॉन्स फिल करायला सुरुवात करा फटाफट. चलो स्कॅन्डियम किती भरायचे होते मला? 21 भरूया आपण. एस मध्ये किती येणार? 2, 2. पी मध्ये मॅक्झिमम 6, एस मध्ये मॅक्झिमम 2, पी मध्ये मॅक्झिमम 6, एस मध्ये मॅक्झिमम 2. मोजून घ्या किती झाले? 2, 2, 4, 6, 10, 2, 12, 18 आणि 2, 20. भरायचे किती होते? 21. एकच राहिला. मग 3D मध्ये 1. इथपर्यंत झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं रे बच्चा पार्टी? स्कॅन्डियम. ओके. आय होप तुम्हाला आता हे भरता येईल. चला एक छोटासा मोठा एलिमेंट घेऊ आपण. झेनॉन घेऊ. झेनॉन 54. कसा भरायचा बघा बच्चा पार्टी? याला अशा पद्धतीने भरायचं. ओके. एस, सॉरी इंक सिलेक्ट करायची राहिली. ओके. एस एस पी एस पी एस देन DPS DPS. ओके. आय होप 54 होऊन जातील एवढ्या याच्यात. हा झाला 1 2 3 4 देन 5 देन 6. पहिला पी आला 2p 3p 4p 5p. पहिला डी 3d 4d. झाला बेस भरून. चलो आगे इलेक्ट्रॉन्स फिल करायला सुरुवात करा. 54 भरायचे.
सो एस मध्ये 2, 2 4, 6 10, 2 12, 6 18, 2 20 आणि 10 30, 6 36, 2 38, 10 48. ओके, मला भरायचे किती? 54. अजून किती राहिले? 6 राहिले ना. ओके, परत काय आला? पी मध्ये तर ऑलरेडी 6 असतात. 6 झाले का? 54 बघा बरं चेक करून. सो हे झालं बच्चा पार्टी तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणाचं रे? तर झेनॉनचं. आय होप तुमच्या पेपरला जर कुठला आला तर तुम्ही सोडवणार. फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची, काय तर 2 एक्सेप्शन असतात याच्यामध्ये. एक असतो कॉपर आणि एक असतो क्रोमियम. हे तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगेल की हे अनामुलस का बरं आहे, ही ट्रिक का नाही फॉलो करत. ऍक्च्युली फॉलो करतात पण थोडासा चेंज असतो यांच्यामध्ये. सो व्हिडिओच्या आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेलात ना तर तुम्हाला हे भेटून जाईल की कॉपर क्रोमियम अनामुलस वेगळा का आहे तो समजावून सांगेल मी तुम्हाला. ओके, सो आणि यात इम्पॉर्टंट गोष्ट काय राहिली? आता सगळ्यात इम्पॉर्टंट ही स्लाइड दिसते मस्तपैकी फुल भरलेली आहे. काय लिहिलेलं एकदा 2 मिनिटात समजावून सांगतो. आपल्या ना MHT CET रेकॉर्डेड बॅच आपण स्टार्ट केली. कुठे स्टार्ट केलेली आहे? तर तुम्ही ना प्ले स्टोअरला गेलात की तिथून आहे ना जस्ट ह्या गरीबाचं नाव सर्च करायचं, गुणवंत माळी. ओके, तिथे तुम्हाला एक ॲप्लिकेशन भेटेल. असं हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. जर तुम्हाला नाही जमत आहे, ॲप्लिकेशन सापडत नाहीये, तर जस्ट व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज टाकायचा आहे हाय. तुम्हाला सगळ्या लिंक्स इथून मी शेअर करून दिल. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे. बरं, ॲप्लिकेशनवरती काय आहे तर आपली रेकॉर्डेड बॅच चालू आहे MHT CET ची, जी तुम्हाला एकदम 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 मस्तपैकीने सगळ्या पद्धतीने MHT CET ची तयारी करून देणार आहे. त्या बॅचमध्ये काय काय स्टुडंट? तर थेरी लेक्चर्स आहेत, MCQ असणारे प्रत्येक चॅप्टरचे, मॉक टेस्ट असणारे खूप साऱ्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कव्हर करून घेतले जात आहेत, एक्झाम टेकिंग स्ट्रॅटर्जीज तुमच्या कव्हर करून घेतल्या जात आहेत, मोटिवेशनल सेशन्स असणार आहे, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नवीन नवीन टेक्निक्स तुम्हाला सांगितल्या जातील. कंप्लीट सिलेबस टेस्ट ऑलमोस्ट सगळ्या कव्हर करून घेणार आहे मी, म्हणजे मोस्ट ऑफ द कंप्लीट सिलेबस टेस्ट त्यामध्ये आपण असणार म्हणजे असणारच आहे. सो आणि दुसरी गोष्ट, सोबतच आपल्याकडे आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेला तर टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाईल. क्लिक करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून ह्या झालेल्या सेशनची PDF तुम्हाला तिथे अवेलेबल होईल. इवन तिथे व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून सगळ्या जे काही डिटेल्स मेसेज असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. आय होप बच्चा पार्टी आता इथून पुढे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला कधीही त्रास होणार नाही. जस्ट शॉर्ट ट्रिक अप्लाय करायची आणि कुठल्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. भेटूया आपण आता नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या, अभ्यास करा. बाय बच्चा पार्टी.